इमारती तसंच गगनचुंबी टॉवर्स असलेल्या घोडबंदरवर आग विझवण्यासाठी फक्त एकच बंब असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून आनंदनगर ओवळा इथे 4 वर्षापूर्वी उभारलेली अग्निशमन केंद्राची सुसज्ज इमारत चक्क रिकामी आहे. या अग्निशमन केंद्रात केवळ 4 कर्मचारीच तैनात करण्यात आले असून एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल घोडबंदरवासियांनी उपस्थित केलाय. दरम्यान गावदेवी भाजी मार्केटच्या दुर्घटनेनंतरही प्रशासन थंडच असल्यानं संताप व्यक्त होतोय. नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदरवासियांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर आहे. या वाढत्या नागरिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर ओळवा अग्निशमन केंद्राचं 23 फेब्रुवारी 2022 मध्ये उद्घाटन करण्यात आलं. या इमारतीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आलेत. अग्निशमन दलाची 4 वाहनं उभी करण्यासाठी सुसज्ज जागा तयार करण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी अग्निशमन दलानं जुजबी यंत्रणा उभारली असल्याचा आरोप नगरसेवक मनोहर डुमरे यांनी केलाय. या ठिकाणी केवळ एक क्विक रिस्पॉन्स व्हेकल ठेवून अवघ्या 3 फायरमन आणि एका ड्रायव्हरची नियुक्ती करण्यात आली आहे. उंच इमारतीत आग विझवण्याच्या क्षमतेची चाचणी न करताच अग्निशमन दलानं एनओसी दिल्याचा आरोप नगरसेवक डुमरे यांनी केलाय. तर अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आनंदनगर केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आलेलं नाही. गेल्या 8 महिन्यांपासून अग्निशमन दलात भरतीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचं मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश जळके यांनी सांगितलं.